नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी घेऊन आली आहे 2023चा टायपिंगसाठी क्वालिफाय असणारा कट ऑफ. अजून आन्सर की आलेली नाही आहे, पण एक अंदाज आपल्याला लागूनच जातो आजूबाजूचे जे विद्यार्थी बोलत असतात त्यांच्या बोलण्यातून. आणि आपल्या चॅनलवर ऑलरेडी कट ऑफचा एक व्हिडिओ टाकलेला आहे. परंतु जेव्हा 2021ची वेटिंग लिस्ट लागली 150 मुलांची, त्यानंतर तो अंदाज कदाचित मला स्वतःला चुकीचा वाटतोय. आणि खूप साऱ्या मुलांनीही खाली कमेंट केलेलं आहे की एवढा लागेल का कट ऑफ, वेटिंगचा एवढा लागला आहे. तर त्याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे आज की 2021चा जो ओपन जनरलचा 118चा कट ऑफ होता आणि ओपन फिमेलचा 106चा कट ऑफ होता, तो पहिल्या वेटिंग लिस्टने 106 वरून 100.25 वर आला आहे. आणि मुलांचा जो 118 कट ऑफ होता ओपन जनरलचा, तो 108 वर येऊन गेला आहे. म्हणजे जवळजवळ 10 मार्कचा गॅप झाला आहे. आणि इथे आणखी एक गोष्ट नोटीस करण्यासारखी की 106 जो मुलींचा कट ऑफ होता तो 100.5 वर आला आहे. तर 106च्या खाली जितकेही मुली आता 100.25 पर्यंत सिलेक्ट झाल्या आहेत, त्यात एकही ओपन जनरलची नसणार आहे. कारण सॉरी, म्हणजे 103 पर्यंत ओपन जनरलच्या मुली असतील आणि 103च्या खाली जितक्याही मुली जातील 100.25 पर्यंत त्या ओपनच्या नसणार आहे. कारण ओपनच्या मुलीच त्यांनी 103 मार्क्सपर्यंत घेतलेल्या, आणि त्या टायपिंगला क्वालिफाय न झाल्यामुळं अदर कास्टच्या ज्या लेडीज आहेत त्यांना तिथे फायदा होऊन गेला आहे. आणि मुलांचंही तुम्ही कट ऑफ बघाल तर 10 मार्कांनी डायरेक्ट खाली आला आहे कट ऑफ. आणि ही फक्त 150 मुलांची वेटिंग लिस्ट होती. अजून एखादी तरी वेटिंग लिस्ट नक्कीच लागेल. जर 1054 मुलांसाठी कट ऑफ जर इतका कमी येऊ शकतो 3 महिन्यात लागलेल्या वेटिंग लिस्टनुसार, तर 7000 मुलांसाठी काय कट ऑफ जाईल. तर मागच्या व्हिडिओमध्ये 100 ते 105 वाल्या मुलांना आपण टायपिंगसाठी सांगितलेलं की त्यांनी 100+ वाल्यांनी ओपन जनरलवाल्यांनी टायपिंगची प्रॅक्टिस करावी. तर ह्या व्हिडिओमध्ये थोडं चेंज करून 90+ असणाऱ्या मुलांनी ओपन जनरल यांनी सर्वांनी टायपिंगची प्रॅक्टिस करायला काही हरकत नाही आहे. आणि 80 मार्क्स असणाऱ्या ओपनच्या मुलींनीही टायपिंग करायला काहीच हरकत नाही. कारण आज हा वेटिंग लिस्टचा जो कट ऑफ आहे तो 108 वर आला आहे. तर उद्या जाऊन अजून एखादी वेटिंग लिस्ट लागली तर तो 100 वरही येऊ शकतो. जर 1054 जागांसाठी 100 वर मुलांचा कट ऑफ येऊ शकतो ओपन जनरल, तर 7000 जागांसाठी निश्चितपणे तो कट ऑफ आणखी खाली जाऊच शकतो. त्यामुळे कोणीही वेळ न दवडता टायपिंगची प्रॅक्टिस लावून घ्यावी. टायपिंगही म्हणावी तितकी सोपी नाही आहे की आम्ही करून घेऊ, 2 महिन्यात करू, 1 महिन्यात करू, असं अजिबात नाही आहे. 1 महिना सुरुवातीला शिकण्यासाठीच लागतोय. ज्यांनी आधी टायपिंग केलेली असेल स्वतः, तरीही बोट बसण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे ज्या मुली 80+ आहे आणि जे मुलं 90+ आहे त्यांनी टायपिंगची प्रॅक्टिस करायला पाहिजे, म्हणजे करायलाच पाहिजे. कारण वेटिंग लिस्टमध्ये खूप सारे चान्स आहे. जेव्हा आपण टायपिंगसाठी क्वालिफाय होऊ, हीच खूप मोठी गोष्ट आहे.